केळी निर्यातीला सुद्धा फटका बसलेला आहे। मध्य पूर्वेतल्या युद्धाचा फटका भारतातल्या शेतकऱ्यांना बसतोय। जो माल भारतातून आखाती देशात निर्यात केला जातो त्या सगळ्या मालाच्या निर्यातीवर अतिरिक्त सरचार्ज लावण्यात आला, त्याचा फटका बसतोय। एकतर सुरुवातीला हा माल आता देशातच राहणार का, खराब होणार का असा प्रश्न होता। तर दुसरीकडे आता सरचार्ज लावल्यामुळे हा माल आखाती देशात पाठवताना तो कधी पोहोचेल, कसा पोहोचेल हा प्रश्न असताना सरचार्ज लावल्यामुळे खर्च वाढला। आता युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतीतला माल हा कटन व्हायलाच पाहिजे। हा केळी नाशवंत पीक आहे, त्यामुळे तो एक्सपोर्ट माल आहे तो थांबला आहे कटनचा, आणि लवकरात लवकर याची कटन व्हावी ही शासन दरबारी मागणी आहे। निर्यात मागणी होती, आता जे कंटेनर अटकलेले आहेत आणि तिथली जी युद्धाची परिस्थिती आहे ती पाहून आता निर्यात थांबलेली आहे, एक्सपोर्ट थांबलेलं आहे। व्यापाऱ्यामध्ये इथून एक्सपोर्ट आता जे चालू होतं, मागणी होती, शेतकऱ्यांना पण रेट भेटत होते, दोन पैसे व्यापाऱ्याला पण मिळत होते, पैसे रेग्युलर येत। रमजान महिना असल्यामुळे जे केळीचे दर चांगले राहतील अशी अपेक्षा होती, परंतु हे जे सडनली 8 दिवसामध्ये जे की भाव खूप कमी होऊन गेलेले आहेत, शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, केळी उत्पादक शेतकरी।